तुझ्यातल्या रावणाने काबीज केलंय तुला. होय, तुझ्यातल्या रावणाने काबीज केलंय तुला. जो प्रत्येक वेळेस तुझ्यावर आरूढ होऊन बसतो आणि मग तू काय करून बसतोस ना, हे तुझं तुलाच कळत नाही. मला आई म्हणतोस ना. आता तुझ्यातल्या रावणाचं दहन कसं करायचं ते सांगतो. शांतपणे ऐक. तू एखादी गोष्ट ठरवतोस पण ती साध्य होत नाही ना, तेव्हा तुझ्यातल्या विचारांचा रावण आडवा येतो. तुला वाटतं तू एखाद्या गोष्टीत यश संपादन करू शकतोस पण तू सातत्य ठेवत नाहीस, तेव्हा तुझ्यातला रावण आडवा येतो. तू झोपेत स्वप्न पाहतोस आणि जागेपणी मात्र झोपी जातोस ना, तेव्हा तुझ्यातला रावण आडवा येतो. अरे हा रावण रावण म्हणजे तरी काय रे? तर रावण ही एक प्रवृत्ती आहे. तू पूजा रामाची करतोस पण वर्तणूक रावणाची बाळगतोस ना, तेव्हा तुझ्यातला रावण आडवा येतो. मग आज खऱ्या अर्थी ह्या रावणाचं दहन कसं करायचं ते सांगतो. तुझ्या मस्तिष्कात तू कोणाची पूजा करतोस हे तुझं भविष्य ठरवणार आहे. ह्याचाच अर्थ चांगले विचार, चांगले आचरण आणि चांगले वर्तन हे रामाचे गुण आहेत. जेव्हा कधी ह्यावर विचारांचा रावण आरूढ होऊ पाहिल ना, तेव्हा त्याला तिथल्या तिथे संपव, जेणेकरून तुझ्या चुकीच्या प्रवृत्तीचा फैलावच होणार नाही. राम राम म्हणून नुसते बोलून होत नाही, तर आजपासून हाच राम तुझ्या मुखात, मनात आणि या तुझ्या आचरणात जप. थोडक्यात सांगतो, काय चांगलं आणि काय वाईट हे तुला चांगलं कळत असतं, पण तरी तू रावण रूपात अवगुणांच्या स्वाधीन होतोस. इथेच तू चुकतोस. कारण सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडल्यावर रामाला त्या रावण रूपी प्रवृत्तीचे दहनच करावे लागले होते. त्यामुळे जिथे जिथे तुला वाटेल तू तुझी लक्ष्मण रेषा ओलांडतोयस, तिथे तिथे तुझ्यातला राम जागृत ठेव आणि त्याच क्षणी त्या रावणाचं दहन कर. आणि योग्य कर्म करताना भिवू नकोस. भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.